नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. आज मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सकाळपासून राई मोडदामध्ये माझ्या पाठीमागे बघू शकता त्या वास्तूवरती तोडक कारवाई सुरू झालेली आहे. काही दिवसापूर्वी याच कारवाईच्या दरम्यान या मीरा भाईंदर शहरात जेव्हा महानगरपालिकेचे जेव्हा कर्मचारी या राई मोडदामध्ये आले होते तेव्हा इकडच्या स्थानिकांनी विरोध केला होता, रस्ता रोको केला होता. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या संपूर्ण जे गावकरी होते, जे ग्रामस्थ होते, ज्यांनी या संपूर्ण गोष्टीच्यामध्ये अडथळा निर्माण केला होता त्यांच्यावरती फौजदारी गुन्हेही दाखल झाले अशी आम्हाला माहिती मिळाली. या संपूर्ण गोष्टीची देखरेख करत पोलीस फाटाही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. प्रभाग अधिकारी जे आहेत हे फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित आणि ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हे जे पाठीमागे आपल्यासमोर वास्तू दिसते त्या वास्तूवरती आता कारवाई सुरू आहे. काही वेळातच काही क्षणातच ही जमीनदोस्त केली जाईल. या संपूर्ण गोष्टीबद्दल जे इंजिनियर उपायुक्त आहेत नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. सर, काय सांगाल, पुन्हा एकदा राई मोडदा गावामध्ये तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी पुन्हा कारवाईसाठी आला होता, ग्रामस्थांचा विरोध होता. त्यानंतरात पुन्हा एकदा कारवाई झाली आणि कारवाई संपुष्टात आता यायला सुरुवात झाली. काय सांगाल? महानगरपालिकेच्या अनाधित बांधकामावरती झिरो टॉलरन्स भूमिका आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने ही कारवाई अनाधित बांधकाम केलेली आहे. अशा प्रकारच्या सर्व अनाधित बांधकाम कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये आम्हाला महानगरपालिका प्रशासन तसेच पोलीस अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे ही कारवाई आम्हाला करणं शक्य झालेलं आहे. त्याचे जेणेकरून विरोधाला न जुमानता आम्ही कारवाई करू शकलेलो आहे. महासभेमध्ये पण हा विषय निघाला होता. तुमच्यावरती कुठला राजकीय दबाव आहे का? प्रशासनाची भूमिका आहे की झिरो टॉलरन्स, त्याचाच भाग म्हणून कुठल्याही प्रकारचं अनाधित बांधकाम खपवून घेतलं जाणार नाही. त्याच्यामध्ये कुणाचाही विरोध न जुमानता कारवाई करू. याच्यासाठी आमच्यासोबत प्रशासन, पोलीस यंत्रणा सर्व आमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे ही अशाच प्रकारची कारवाई सतत चालू ठेवणार आहे. कुठल्याही नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुठल्याही प्रकारचं अनाधित बांधकाम करू नये. अशा प्रकारचं अनाधित बांधकाम केलं तर त्याच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात येईल व बांधकाम मुळासकट काढून टाकण्यात येईल. ज्या ग्रामस्थांनी विरोध केला होता आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की त्या ग्रामस्थांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. काय सांगाल त्या गोष्टी? ग्रामस्थ म्हणून नाही, जे बांधकामाला तोडण्यासाठी विरोध केला ग्रामस्थ म्हणून नाही, पण जे अनाधित बांधकामाला पाठीशी घालण्यासाठी विरोध करतील त्यांना कायद्याच्या बडग्यामध्ये कारवाई करण्यात येईल. हे या प्रकारची आमची प्रशासनाची भूमिका आहे. आजच्या या कारवाई दरम्यान पोलीस फाटा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याबद्दल काय सांगाल? याबद्दल आम्ही पोलीस विभागाचे अतिशय ऋणी आहे. त्यांच्या सहकार्यामुळे ही कारवाई आम्हाला शक्य झाली. पोलिसांनी अतिशय कठोर भूमिका घेऊन उचित कारवाई आणि सहकार्य केलं, त्याच्यामुळे ही कारवाई आम्हाला शक्य झालेली आहे. आज महानगरपालिकेमध्ये कारवाई झाल्याने आम्हाला अशी माहिती पडली की तुम्हाला पोलिसांचा धाक दाखवण्यात गेला, तुमच्या कुटुंबाला पोलीस ठाण्यामध्ये नेलं होतं. काय नेमकी घटना? त्या दिवशी आलेले, त्या दिवशी कारवाई करायला आलेले, पण त्या दिवशी करू नाही शकले कारण सर्व गावकरी एकत्र जमा झाले. त्या दिवशी ते परत गेले. त्या दिवशी त्यांना कारवाई करायला नाही भेटली कारण आम्ही इकडचे स्थानिक आहोत. झाले दोन तीन पिढ्या आम्ही इकडचे स्थानिक इकडचे स्थानिक आगरी स्थानिक आहोत. तर म्हणजे आम्हाला घर बांधण्याची परमिशन नाही भेटत, तर मग कोणाला भेटणार परमिशन घर बांधण्याची? ही माझी मुलगी आज अचानक घर तोडण्यासाठी कारवाई करण्यासाठी आली. आम्हाला माहिती पण नाही. सकाळी 8 वाजल्यापासून कारवाई करण्यासाठी आले. ही माझी मुलगी 15 वर्षाची मुलगी आहे. तिची ऑलरेडी तब्येत खराब आहे आणि तिला तब्येत खराब असताना पण तिला उचलून त्यांना अधिकार नव्हता की नाबालिकला 15 वर्षाच्या मुलीला उचलून घेऊन जाण्याचा. तरी पण तिला ते उचलून घेऊन गेले पोलीस स्टेशनला. तिथे नेऊन बसवलं. तिथे पण तब्येत 2-3 वेळा मी तिकडच्या अधिकाऱ्यांना बोलली की हिची तब्येत खराब आहे, हिला घरी पाठवा, हिच्या औषधं चालू आहे. तरी पण त्या लोकांनी एवढं म्हणजे असं मनावर घेतलं नाही. जेव्हा जास्त तिला श्वास घ्यायला त्रास झाला तेव्हा घरी घेऊन आले, तरी पण तिला घरी पाठवत नव्हते. बोलत होते मेडिसिन घे आणि परत पोलीस चौकीला जा. सुरक्षेसाठी जे काही ग्रामस्थ उतरले होते त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला. हां, त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला. जे काही म्हणजे आलेले सहकार्यासाठी त्यांच्यावर पण म्हणजे 100हून जास्त अधिक गावकऱ्यांवर गुन्हा दाखल केला त्यांनी आणि त्यांच्यावर सध्या कारवाई करत आहेत.